एखाद्या दिवसाचं रुटीन चेंज झालं की सगळा गोंधळच उडून जातो. चला सांगते काय झालं. सकाळी स्वयंपाकाला लागले, म्हटलं कुकरमध्ये डाळ लावते आणि देवांशी आंटीला म्हटलं तू कणिक मळून घे, तोपर्यंत मी सगळं आवरून घेते. आणि आज आम्ही बोलत बोलत गप्पा मारत मारत स्वयंपाक करत होतो दोघीजणी, कारण खूप दिवसातून एकत्र आल्यावर असंच असतं. आणि रोज 10 वाजता होणारा स्वयंपाक आज 11:30 वाजता चक्क झाला. खराटवीस तर इथून पुढे आहे, कारण आज देवांश आंटीचा भाऊ म्हणजेच त्याचा मामा आला होता त्याला आंटीला घेऊन जायला थोड्या वेळासाठी बाहेर. मग नंतर ते तर गेले आणि आम्ही नंतर जेवण करत बसलो. जेवायला बसलोत की आणखीन दुसरे पाहुणे आले. जेवता जेवता अर्ध पोट ठेवून आम्ही उठलोत आणि त्यांना चहापाणी केलं. त्यांच्यासोबत थोडासा वेळ गेला आणि नंतर सगळं जेवलेले वगैरे भांडे घासण्यामध्ये आम्हाला 2:30 वाजता. जिथं 12 वाजता सगळी कामं आवरून जातात रोज, तिथं आज 2:30 वाजल्या होत्या. त्यात आज थोडंसं आराम केला. नंतर लक्षात आलं मला कपाट आवरायचं आहे, कारण नवरोबानी कसेही कपडे उचकून घेतले. त्यामध्ये माझ्या सगळ्या साड्यांच्या घड्याही बिघडल्या, कुठेही त्यांचेही कपडे माझेही कपडे कसे ठेवले होते. त्यातल्या त्यात बायकांना सण म्हटलं की काय दुसरं दिसतच नाही. मग त्यांनी काय साड्या एकावर एक काढायच्या, किती बी ज्वेलरी कसे काय बी उचकू घेतलेलं. मग सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या आणि सगळं व्यवस्थित सामान ठेवून दिलं. नवरोबाला एक वेगळा सेपरेट कप्पा देऊन दिला. म्हटलं तुम्ही आता तुमचं बघा. आता बाकीचे फक्त 3 ड्रॉवर राहिले होते व्यवस्थित ठेवायचे, ते नंतर ठेवेन. आरसा पण स्वच्छ पुसून घेतल्यामुळे किती चमकत होता बघा. आणि एवढे सगळे कपडे मी काढले होते जे की मला लागणार नाहीत, ते मी बाहेर चुलीपाशीच नेऊन ठेवले डायरेक्ट. आणि थोडंसं घर पण आवरून घेतलं. बरं, हळदी कुंकाला कुणाला लटून आणि काय काय आले, आम्हाला तर छोट्या डब्याच भरपूर आल्यात बरं का.